हॅलो मित्रांनो, वेलकम टू RLC अकॅडमी नागपूर. मित्रांनो, मी राहुल सर स्वागत करतोय तुमचं टार्गेट ट्रान्सको महापारेषण विद्युत सहाय्यक बॅच 2023 मध्ये. मित्रांनो, आजचा टॉपिक आपल्याकरिता फार महत्त्वाचा असेल. ज्या टॉपिकचं नाव आहे करंट आणि व्होल्टेज डिव्हिजन रूल. आता हा रूल नेमका काय आहे त्याबद्दलचे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट आपण जाणून घेणार आहोत. नॉर्मली प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न हा या रूलवरती येतो. आपल्याकरिता तो एक प्रश्न नसून ते 2.2 मार्क आहे. परंतु मी या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त त्या 2.2 मार्काकरिता नाही, तर त्या व्यतिरिक्त या टॉपिकवरती कशा पद्धतीनं 8 ते 10 प्रकारचे क्वेश्चन डिझाइन होतात, सिरीज पॅरलवरती नेमके कसे क्वेश्चन डिझाइन होतात, याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल, की आपली ऑनलाईन बॅच AR ॲपवरती सुरू आहे. तुम्ही प्रत्येकजण ही ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करू शकता. ज्या ॲपमध्ये तुम्हाला व्हेरियस कोर्सेस अवेलेबल होतील. ज्या कोर्सेसमध्ये तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, PDFs, मॉक टेस्ट आणि येणारे पूर्ण पेपर सेट वगैरे अवेलेबल होतील. तर प्रत्येकाने ही ॲप डाउनलोड करावी, AR. त्या व्यतिरिक्त कोणाला जर ऑफलाईन बॅच करायची असेल तर आपल्या ऑफलाईन बॅचेस नागपूर ब्रांच सीताबर्डी येथे सुरू आहेत. तर मित्रांनो, आपण आपल्या टॉपिककडे वळूया. आजचा आपला टॉपिक असेल करंट आणि व्होल्टेज डिव्हिजन रूल. चला तर मग मित्रांनो, आजच्या टॉपिकचं नाव आहे करंट डिव्हिजन रूल आणि व्होल्टेज डिव्हिजन रूल. व्होल्टेज डिव्हिजन रूल आणि करंट डिव्हिजन रूल मध्ये काय फरक आहे किंवा नेमका काय हा लॉ आहे हे जाणून घेऊया. त्याआधी आपल्याला एक समजून घ्यावं लागेल की एक सिरीज सर्किट असतं, की सिरीज सर्किटमध्ये करंट हा सेम असतो आणि व्होल्टेज हा डिफरंट असतो. त्याच पद्धतीनं पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज हा सेम असतो आणि करंट हा वेगळा असतो. तर साधारणतः सिरीज सर्किटमध्ये जर करंट सेम आहे, व्होल्टेज डिफरंट आहे, तर डिफरंट काय आहे? व्होल्टेज आहे. त्यामुळे आपण इथे कोणता रूल अप्लाय करतो? ज्या रूलचं नाव आहे व्होल्टेज डिवायडिंग रूल किंवा व्होल्टेज डिव्हिजन रूल, VDR. तर मेन महत्त्वाचा प्रश्न की व्होल्टेज डिव्हिजन रूल आपण कुठे अप्लाय करतो? तर सिरीज सर्किटमध्ये. याचं कारण काय? कारण की इथे व्होल्टेज वेगळा असतो. त्याच पद्धतीनं पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज सेम असतं आणि करंट वेगळा असतो. त्यामुळे आपण या सर्किटमध्ये काय यूज करतो? तर करंट डिव्हिजन रूल. तर प्रश्न काय लक्षात ठेवायचा आहे? करंट डिव्हिजन रूल आपण कुठे अप्लाय करतो? पॅरलल सर्किटमध्ये. याचं मेन कारण काय? कारण पॅरलल सर्किटमध्ये करंट हा वेगळा असतो. तर मग नेमका हा रूल कसा आहे? तो कसा अप्लाय करायचा? त्याचा नेमका फॉर्म्युला काय? तर जसं मी तुम्हाला दाखवतोय, की जर इनपुट व्होल्टेज V असेल आणि 2 रेझिस्टर दिले असतील, तर V इज इक्वल टू V1 प्लस V2 या रूलनुसार आपण LHS इज इक्वल टू RHS चेक करून, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड चेक करून हा रूल आपण चांगल्या पद्धतीनं किंवा बरोबर पद्धतीनं अप्लाय केला आहे का नाही ते आपण चेक करतो. सर्वप्रथम हा फॉर्म्युला एकदा बघून घ्या. काय देऊन आहे, की जर इथे मला V1 काढायचं असेल तर इथे देऊन आहे V गुणेला R1 डिवाइड बाय R1 प्लस R2. आता हा नेमका रूल कसा आहे? त्यानंतर मग करंटमध्ये I1 इज इक्वल टू I इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 हा रूल काय आहे हे आपल्याला जाणून घेण्याकरिता आपण सर्किटकडे वळूया. मित्रांनो, व्होल्टेज डिवायडिंग रूल आत्ताच आपण बघितलं, की कशामध्ये अप्लाय करतो आपण? तर सिरीज सर्किटमध्ये अप्लाय करतो. तर मी साधारण ही सर्किट दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 रेझिस्टन्स आहे R1, R2 जिची व्हॅल्यू आपण 4 आणि 5 घेतली आहे आणि इथे व्होल्टेज अप्लाय केला आहे 90 व्होल्ट. तर आपण इथून पॉझिटिव्हमधनं करंट निघाला असं दाखवूया, की पॉझिटिव्हमधनं एक करंट निघाला आहे, तो निगेटिव्हला वापस आला. तर इथे करंट चेंज झाला का? नाही. करंट सेम आहे. करंट सेम आहे म्हणजे सर्किट कुठलं आहे? सीरीज सर्किट आहे. जर करंट सेम आहे, तर वेगळा काय असेल? व्होल्टेज. तर या 4 ओहममध्ये किती व्होल्टेज डिव्हाईड झालं असेल आणि या 5 ओहममध्ये किती व्होल्टेज डिव्हाईड झालं असेल. तर हे जर जाणून घ्यायचं आहे, तर आपण कुठला रूल अप्लाय करतो? व्होल्टेज डिव्हिजन रूल. आपल्याला माहिती आहे, की व्होल्टेज डिव्हिजन रूल कसा अप्लाय करायचा? तर बघा, जर मला आता मी याला V1 नाव देतोय, की मला V1 अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे आणि त्याला मी V2 नाव देतोय. तर V1 इज इक्वल टू काय होईल? आपला फॉर्म्युला असा होईल की मेन व्होल्टेज V इंटू तो रेजिस्टन्स, ज्या रेजिस्टन्स मधला व्होल्टेज आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला काढायचा आहे या R1 मधला, तर मी इथे लिहितोय R1 डिवाइड बाय काय होईल? भागेला R1 अधिक R2. याला अप्लाय करून बघूया आपण. मेन व्होल्टेज किती आहे आपलं? 90 व्होल्ट गुणेला R1 रेजिस्टन्स किती आहे? 4 आणि दोन्ही रेजिस्टन्सची ॲडिशन किती आहे? 4 अधिक 5. म्हणजे याला जर सॉल्व्ह करतो म्हणलं तर 9 किती होईल? 4 बाय 9. 9 10 90 आणि 10 इंटू 4 किती व्होल्ट होईल? 40 व्होल्ट. याच पद्धतीने जर मला V2चं व्होल्टेज काढायचं असेल, तर आपल्याला बघा V2 इज इक्वल टू फॉर्म्युला पुन्हा काय होईल? मेन व्होल्टेज V R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. या हिशोबाने जर आपण अप्लाय करतो म्हणलं तर 90 इंटू 5 डिवाइड बाय 9. तर राईट 10 पंच 50.
आता आपण नेमका व्होल्टेज डिवायडिंग रूल बरोबर अप्लाय केलाय की नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण शेवटी काय करतो, एकदा सप्लाय व्होल्टेज आणि डिस्ट्रीब्यूट झालेलं व्होल्टेज याची ॲडिशन आपण एकदा चेक करतो. तर V इज इक्वल टू V1 प्लस V2 या हिशोबाने आपण पाहतो म्हटलं तर 90 इज इक्वल टू 90. याचा अर्थ काय होत आहे की आपला रूल हा करेक्टली अप्लाय झालेला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्होल्टेज डिवायडिंग रूल समजला असेल तर याच पद्धतीनं करंट डिवायडिंग रूल सुद्धा समजता येतो. त्याकरता आपण जाणून घेऊया. हे एक पॅरलल सर्किट आहे ज्यामध्ये आपल्याला माहित आहे की पॅरलमध्ये व्होल्टेज सेम असतो आणि करंट वेगळा असतो. तर मी इथे करंट सोर्स दिला आहे, इथे R1 आणि R2 असे दोन रेजिस्टन्स दिले आहे. सपोज या R1 रेजिस्टरला मी 4 आणि R2 ला मी 5 ओहम म्हणतोय आणि इथे करंट मी 9 अँपिअर देतोय. तर याला आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल मित्रांनो? बघा तर. आता जर आपल्याला इथून करंट गेला ज्याचं नाव आपण देतोय आय आणि या पॉईंटवरती करंट डिवाइड झाला ज्याचं नाव देतोय मी I1 आणि इकडून करंट रोटेट होऊन आला ज्याचं नाव देतोय मी I2. साधारणतः या R1 रेजिस्टन्स मधून I1 करंट गेलाय आणि या R2 रेजिस्टन्स मधून I2 करंट गेलाय. जर मला I1 करंट काढायचा असेल तर बाय करंट डिव्हिजन रूल आपण कसा काढतो, तर I1 इज इक्वल टू मेन करंट I इन टू अपोजिट रेजिस्टन्स. आता व्होल्टेज डिव्हिजन आणि करंट डिव्हिजन मध्ये हा एक बेसिकचा फरक आहे. डिव्हिजन रूल मध्ये ज्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज काढायचा आहे तेच रेजिस्टन्स आपण इथे यूज करतो. पण करंट डिव्हिजन रूल मध्ये ज्याच्या अक्रॉसचं करंट काढायचं आहे त्याच्या पॅरलल ब्रँचचा आपण रेजिस्टन्स घेतो. तर I इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 म्हणजेच काय होईल, तर मित्रांनो मेन करंट किती आहे 9 अँपिअर दिलेला आहे. R2 किती आहे तर 5 ओहम आहे आणि दोन्ही रेजिस्टन्सची बेरीज किती होतील 9. तर याचं सरळ सरळ उत्तर किती होतील 5 अँपिअर. राईट. आणि हेच जर मला I2 करंट काढायचा असेल तर पुन्हा मेन करंट I इंटू I1 कारण की आता मला R2 चा काढायचा आहे, याला I2 चा काढायचा म्हणून आपण त्याला I2 तर R1 डिवाइड बाय R1 प्लस R2 म्हणजेच काय होईल 9 इंटू R1 रेजिस्टन्सची व्हॅल्यू 4 राईट. तर किती झालंय 4 अँपिअर. यावरनं बघा आपण पुन्हा LHS इज इक्वल टू RHS अप्लाय करून I इज इक्वल टू I1 प्लस I2 9 अँपिअर हा इनपुट होता आणि आपला डिवाइड झालेला सुद्धा किती आहे 9 अँपिअर. यावरनं आपल्याला समजतं की व्होल्टेज आणि करंट डिव्हिजन रूल हा कशा पद्धतीने अप्लाय करायचा. फक्त एक डिफरन्स लक्षात ठेवावा की व्होल्टेज डिव्हिजन रूल अप्लाय करताना आपण ज्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज काढायचा आहे त्याच रेजिस्टन्सची व्हॅल्यू घेतो आणि करंट डिव्हिजन रूलमध्ये आपण ज्याच्या अक्रॉसचा करंट काढायचा आहे त्याच्या अपोजिट पॅरलल ब्रँचचा रेजिस्टन्स घेतो. बस इतका फरक लक्षात असावा. या व्यतिरिक्त मी प्रमाणे तुम्हाला नेमके या टॉपिकवरती अजून काय प्रश्न येतात तर लक्षात घ्या की तुम्हाला साधारण येणारे प्रश्न असे आहे की सिरीज सर्किटमध्ये काय सेम असतं, तर सिरीज सर्किटमध्ये करंट सेम असतो आणि व्होल्टेज वेगळा असतो. पॅरलल सर्किटमध्ये काय सेम असतं, व्होल्टेज सेम असतं. पॅरलल सर्किटमध्ये काय वेगळं असतं, करंट वेगळा असतो. तर असे काही प्रश्न अजून तुम्हाला यावरती येतात. तर मित्रांनो, आजचा छोटासा व्हिडिओ असेल तुमच्याकरिता. या कन्सेप्टची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जात असेल तर पुन्हा एकदा कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलला ज्याचं नाव आहे RLC अकॅडमी नागपूर. धन्यवाद.